अन्न निर्माता दिव्यराज कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या वर्षी सोयाबीनचे फवारणी वगैरेचं नियोजन केलं. आणि मी रँडमली प्रत्येक झाडाचं तुम्हाला आता शेंगा वगैरे दाखवतो. हे बघा, आता थोडं समोर जातो. कोणतं पण असं रँडमली, याच्यावर आपण फिरलेलो नाही ह्या आधी, की बाबा माहिती नाही की कुठलं झाड घ्यायचं. हे वाला पकडायचं. हे पतलं आहे इथं, हे इथं बघा. थोडं आणखीन समोर जाऊ. हे बघा, आता इथं आलो. खालपासून शेंगा आहेत एकदम चांगल्या, वरपर्यंत पूर्ण लग लागलेला आहे. कुठल्याच प्रकारची फुलगड झाली नाही याच्यामध्ये, काहीच नाही. आणि सोयाबीनचं जे खोड आहे, स्टोरेज अजूनही सोयाबीनमध्ये खूप चांगली स्टोर आहे. इंटरनोड जो आहे सोयाबीनचा, छोटा इंटरनोड सोयाबीनचा जो आहे हा छोटा इंटरनोड आहे. हे बघा, प्रत्येक सोयाबीन असंच आहे. आणखीन थोडं पुढे जाऊ हवं तर. हे अजून ह्या ज्यात पापड्या आहेत, अजून याला पूर्णपणे जेव्हा शेंगेमध्ये रूपांतर होते तेव्हा मग हे जास्त प्रमाणात दिसतात. हे बघा, आता इथं दोन झाड आहेत इथं. इथपर्यंत शेंगा आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे लग लागलेला आहे. आणि तूर पण जमलेली आहे. सोयाबीनच्या पानाची जी क्वालिटी आहे, हे रफ पानं बनवलेली आहेत. खूप रफ पानं बनलेली आहेत. याची जी रुंदी आहे हे पण चांगली आहे. हे खूप हार्ड रफ पान आहे, त्यामुळे याची जी आहे याने जास्त प्रमाणामध्ये कतरण केलेली नाही आहे.